सह्याद्री न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख। लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि दिवसेंदिवस वातावरण पण तापत आहे। अशातच कडाक्याच्या उन्हामध्ये आपण आलेलो दर्यापूरमध्ये आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गुड्डूबाई पटेल, जे जिल्हा उपाध्यक्ष आहेत ग्रामीणचे। त्यांच्यासोबत आपण चर्चा करू कशा पद्धतीनं महाविकास आघाडीनं व राष्ट्रवादीनं जिल्ह्यामध्ये मोर्चाबांधणी केलेली आहे। दादा, नुकतेच आता इलेक्शन सुरू झालेलं आहे आणि कशा पद्धतीनं आपल्या राष्ट्रवादीने जिल्ह्यात बांधणी केलेली आहे? सध्या तो तिन्ही पक्षामध्ये जे आपल्याला मोर्चे बांधणी झालेली आहे, चांगल्या प्रकारे काम झालेलं आहे। राष्ट्रवादीचाही आपल्या लेवलवरही चांगली बांधणी आहे, ग्रामीणमध्येही चांगली बांधणी आहे आणि शहर विभागामध्येही। और सध्या इथं रनिंग आमदार ज्यांना तिकीट भेटलेले आहे बळवंतराव, त्यांनाही खासदारकीची तिकीट मिळालेली आहे। त्यासाठी ही निवडणूक सरळ जाईल आम्हाला असं वाटतं। एकीकडे जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीची बैठक झालेली आहे, परंतु तालुका पातळीवर महाविकास आघाडीची बैठक झालेली नाही आहे। अनेक जे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत त्यांची अशी नाराजीचा सूर येत आहे। आपल्या इथं दर्यापूरमध्ये राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा असा काही सूर चालू आहे का नाराजीचा? सध्या नाराजीचा कोणता विषय नाही, आपला एकच विषय आहे। सध्या जे देशाची परिस्थिती आणि जे सरकार बसलेली आहे 10 वर्षापासून, ज्यांनी आपल्या देशातलं मोठा नुकसान केलेलं आहे, त्याला हातपार करायचा आहे। त्यासाठी आपल्याला मिळून लढायचं आहे। काही नाराजी असू शकतात, ते दूर होऊन जाईल, ते काही मोठा प्रश्न नाही आहे। सध्या कसं आहे, रनिंग खासदार आहे, त्यांनी काही आतापर्यंत काही काम केलेलं नाही आहे। मला असं वाटतं की जे जसं आमचे आमदार साहेबावर आरोप करत आहे, तो त्यांनी असं काही आतापर्यंत काही मोठा काही काम केलेलं नाही, त्यांनी दाखवावं खासदारांनी, नवनीत राणांनी। तो सध्या आपल्याला असं वाटते की फक्त त्यांनी भाषणबाजी केली, जातीवाद वाढवण्याचं काम केलेलं आहे, त्याला आपला विरोध आहे। आपण सेक्युलर विचारधाराचे लोक आहे, आपण सर्व मिळून सेक्युलर पक्षाला आपण निवडणूकमध्ये त्यांना विजय करावा आणि पुढचे जे आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी आपले प्रयत्न आहे। दुसरं आमच्या एक थोडी नाराजी आहे, स्पष्ट सांगतो मी, कारण महाविकास आघाडीची राज्य पातळीवर बैठक झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये टोटल 48 लोकसभा क्षेत्र आहे, पण त्यांनी एकही क्षेत्र आतापर्यंत मुस्लिम समाजाला दिलेलं नाही आहे। मुस्लिम समाजांची ह्या महाराष्ट्रामध्ये संख्या जास्त आहे, त्याप्रमाणे कमीत कमी 4 सीटं मुस्लिम समाजाला मिळाले पाहिजे होते। याचा मला थोडा खेद आहे आणि आम्ही मत आमचे ज्येष्ठाकडे मांडू, जे आमचे ज्येष्ठ लोक आहेत त्यांच्याकडे आम्ही आमचे मत मांडू की ते आमचे लोकांना जर तुम्ही आता लोकसभेमध्ये उमेदवारी दिली नाही तर राज्यसभेमध्ये देणार आहे का, विधानसभेमध्ये देणार आहे का, विधान परिषदेमध्ये देणार आहे का? कारण कसं माझं म्हणणं आहे की मराठा असो, मुस्लिम असो, दलित असो, आदिवासी असो, धनगर असो, कुणबी असो, माळी असो, सर्वच जाती समाजांना कमीत कमी काय त्यांना प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे। आपण जातीवादाच्या विरोधात आहे। कारण माझं एक मत आहे की मत जे आहे चांगले माणसाला पडायला पाहिजे। सध्याची सरकार आहे त्याविषयी आपण जर पाहिलं तर त्यांच्याकडे एक प्रचाराचं एक माध्यम आहे ईडी, आता त्यांनी अरविंद केजरीवालला सुद्धा टाकलेला आहे। त्याचा दुरुपयोग ते करून राहिलेले आहे, पण आपण घाबरणारे माणूस नाही आहे, स्पष्ट सांगतो। ते जर अरे तुरे आणि गुंडागर्दी करत असाल BJP वाले, तर आम्ही त्याच भाषेत उत्तर देऊ स्पष्टपणे। त्यांना जर वाटत असेल की ते गुंडे लोक आहे, तर आम्ही तेच भाषा त्यांच्यासोबत वापरणार आहे स्पष्टपणे। कारण कसं आहे, हा देश आहे, लढाई विचारांची आहे आणि विचारांनी झाली पाहिजे। जर त्यांनी विचार सोडला तर आम्ही पण विचार सोडू, आम्ही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ। एकीकडे हा जो गड आहे, हा राष्ट्रवादीचा गड म्हणून ओळखला जातो। अनेक इथं राष्ट्रवादीचे पदाधिकारी जिल्हा पातळीवर आणि तालुका पातळीवरले पदाधिकारी आपल्या ह्या बाबडी या क्षेत्रात राहतात। आणि दादा, बाबडी या क्षेत्रामध्ये साधारण राष्ट्रवादीचे किती कार्यकर्ते इथं आपल्यासोबत आहेत शरद पवार गटामध्ये? शरद पवार जर बाबडीचा जर पाहिला तर आमचा हा सेक्युलर गाव आहे पहिल्यापासूनच। तो जे राष्ट्रवादीचे इथं 2 सीट आहे सध्या राष्ट्रवादीची होती आणि 5 पैकी, आणि जे राष्ट्रवादीमध्ये जे सर्व लोक आहेत ते सर्व साहेबसोबतच आहे। अजितदादासोबत कोणी गेलेलं नाही। आम्ही सुद्धा अजित पवारांची भेट घेतली होती, तुम्हाला पण माहीत असेल, पण त्यांनी एकदम विचारधाराच बदलली ना, बापच बदलला ज्या माणसाने, त्यांच्यासोबत आम्ही कायला जाऊ? म्हणून आम्ही त्यांचा विरोध आहे। जे BJP सोबत आहे, विरोध BJPला नाही, एक विचारधारेला आहे। कारण एक बाजूला सेक्युलर विचारधारा आहे, एक बाजूला कम्युनल लोक बसलेले आहे। त्या कम्युनल लोकाला आमचा विरोध आहे आणि विरोध शेवटपर्यंत राहणार आहे। दादा, तुम्ही नक्कीच योग्यच बोलत आहे। नुकताच एक विषय असा घडत आहे, जे महाविकास आघाडी जे राज्यस्तरीय चांगलं वर्क करत आहे, ते असं दाखवत आहे एक चित्र की नाही आम्ही एकत्र आहोत, पण स्थानिकमध्ये
ते चित्र पाहायला मिळत नाही. अनेक असे पक्षाचे कार्यक्रम असतात तिथं महाविकास आघाडीला बोलावले जात नाही. नाही, ते कसं असतं, ते आपलं तुमचं म्हणणं बरोबर आहे की शहरी आपले जे इस्टेट लेवल असेल, जिल्हा लेवलवर असेल, तिथे मिटिंग बरोबर चालू आहे. आता इथं म्हणजे 19-20 काहीतरी झालेलं आहे, ते वेळेप्रमाणे दुरुस्त होऊन जाईल. ते काही प्रॉब्लेम नाही आहे, होऊन जाईल. असा काही नाराजगी राहणार नाही आहे, कारण लढाई विचारांची आहे, पर्सनल कोणाची विचारांची नाही. आमच्या पाठीमा महाविकास आघाडीला आहे, व्यक्तीला नाही आहे कोणी तरी. की महाविकास आघाडी एक विचारधारा आहे, तर विचारधारासोबत आम्ही जुळलेलो आहोत, म्हणून आम्ही सर्व मिळूनच काम करणार आहोत. पक्षाच्या विरोधात कोणी काम करणार नाही. आम्ही त्यांच्यासाठी, पक्षासाठी तन धन मनाने काम करणार आहोत आणि आमच्या लेवलला जे होईल ते करू. राष्ट्रवादीकडून असे वरतून असे आदेश आलेले आहेत? हो, वरतून जे आमची मीटिंग वगैरे झाली होती अगोदर त्यांनी आदेश स्पष्ट दिलेली होती आणि आमच्या साहेबांची एक विचारधारा स्पष्ट आहे. साथ द्यायचा जर असेल तर खुलाच देऊ आपण, असा काही नाही, कोणी काही फरक पडणार नाही. देश हितासाठी, लोकहितांसाठी आम्ही काम करू. या अगोदर आम्ही काही मुस्लिम समाजाचे मुद्देसुद्धा मांडले होते. जनता पाटलांची ज्यावेळी आमची भेट झाली होती त्यावेळी आम्ही त्यांना मुस्लिम आरक्षणविषयी काही सांगितलं होतं. तो त्यांनी ते आमचा मुद्दा अधिवेशनमध्ये उचललं होतं. मराठा आरक्षणचं उचललं होतं, धनगर आरक्षणचं उचललं होतं आणि मुस्लिम आरक्षणचं उचललं होतं. तो आता सर्व पक्षांनी हे विचार केला पाहिजे, जे वंचित समाज आहे, मोठे मराठा असो, मुस्लिम असो, धनगर असो, त्यांची समस्या, त्यांचे प्रश्न मार्गी लावावे आणि एक ताकदीने त्यांच्यासाठी काम करावे, ही आमची अपेक्षा आहे. सध्या आपण प्रयत्न करू, एक कम्युनल ताकदला रोखण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि इन्शाल्लाह त्यामध्ये जिंकू. ज्या विद्यमान खासदार आहेत नवनीत राणा, त्यांनी बीजेपीचं तिकीट यावर्षी सुद्धा मिळालं, पण मागच्या वेळेस ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या साह्यानं निवडणूक जिंकले होते. त्यांना काय संदेश देणार आता यावेळेस? हो, त्यांना एकच संदेश आहे, त्यांच्यासाठी आम्ही तन मन धनाने काम केलं, त्यांना निवडून आणला आणि त्यांनी वेळेवर स्वतःचा बाप बदलला. पवारसाहेबांच्या आशीर्वादाने ते पाना निशाणीवर उभे होते, पक्ष त्यांचंच होतं. आता त्यांनी त्यांचाच पाना, दुसऱ्याचा पाना घेतलेला आहे, ते BJP-सोबत गेलेले आहे. त्याचं दुःख आहे. कोणी माणूस इतकी कमी वेळामध्ये इतके उपकार करून स्वतःचा बाप बदलत नाही. या राणा दाम्पत्याने स्वतःचा बाप बदललेला आहे आणि एक विचारधारा सोडून, पक्षाचा नाही आहे, विरोधी आणि आहे, त्यांना होऊ शकतं पक्षामध्ये नाराजी असू शकतं, पण त्यांनी एक सेक्युलर पक्ष सोडून कम्युनल पक्षसोबत गेलेले आहे. याचा आम्हाला दुःख आहे. तसा अशोकराव चव्हाणही गेलेले आहे, तसा अजितदादा पवारही गेलेले आहे. दुःख याचं नाही, हे गेले, कोणी गेले, काही फरक पडत नाही. कोणामुळे कोणी थांबत नाही, कोणामुळे पक्ष थांबत नाही. फक्त काय आहे, लढाई विचारांची आहे. दुःख याचं आहे की चांगले लोक आपली जे आहे अवकात सध्या दाखवून राहिले आहे आणि ते पक्ष सोडणार आहे, त्याचं दुःख नाही. यावेळी त्यांना त्यांच्या तोंडावर पाडू आणि आम्ही आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवाराला विजय करू. मी इतकंच सांगणार आहोत त्यांच्याविषयी कि मैं वक्त का सकरात भी बन जाऊँ तो क्या, मेरे हिस्से में भी जहर के प्याले हो गए, और जिन चरागों से उठता है तासुब का धुआं, नफरत का, जातिवाद का, कि जिन चरागों से उठता है तासुब का जो धुआं, उन चरागों को बुझा दो तो उजाले होंगे. तर नक्कीच हे होते आपल्यासोबत गुड्डूभाई पटेल, जे राष्ट्रवादीचे ग्रामीण उपाध्यक्ष आहेत जिल्हा. गेल्या अनेक दिवसापासून आपण अनेक राजकीय व्यक्तींचे प्रतिक्रिया आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जुळू राहा. सह्याद्री माझा न्यूज करिता सूरज देशमुखसह रवी नवलकार, दर्यापूर.